नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत साजरा होणारा नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती। यावर्षी मकर संक्रांत नेमकी कोणत्या तारखेला आहे, तिथी, महत्त्व, यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, हे सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर खाली स्क्रीनवर दिलेले बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। दरवर्षी 14 जानेवारीला आपण मकर संक्रांती साजरा करतो। आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा करतात। 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला किंक्रांत। संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो। वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे। यावेळी सकाळी 8:54 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे। तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आणि शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहूया। शुभ मुहूर्त सकाळी 8:54 सुरू होईल आणि सायंकाळी 4:54 पर्यंत असेल। यावर्षी संक्रांती देवीचे वाहन कोणते आहे ते पाहू। संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हाती गदा आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बायकांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसू नये। महिलांनी या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिलेलं आहे। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो। मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते। देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं। यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी, केशरी अशा दुसऱ्या रंगाच्या साडी नेसू शकतात। यानंतर महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसू नये। 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे। त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही। त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात। मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला अधिक महत्त्व आहे। त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घाला। आता आपण हे पाहूयात की मकर संक्रांतीला काळा पोशाख का परिधान करावा। मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते। काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो, म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात। जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस, त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो। थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे। काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही, पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहरावा घातला जातो। त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात, म्हणजे फक्त काळा असं होत नाही तर त्यात हलव्याच्या दागिनेच्या रूपात पांढरा रंग सुद्धा एकरूप होतो। शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो। सर्वांना संक्रांतीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।